आता नाही पैसे नाही तर माझ्याकडे असल्यावर बघा आली पोरं पैसे मागायला. बघा कळसाचं दर्शन 8 दिवस लागले मित्रांनो इथं पोचण्यासाठी. शेव वरण भात असतो चपाती रोटी. गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो. कालचा शर्ट आहे काल जी गडावर घालून गेलो होतो नाही कुठं गिरणार आणि आता निघाले सोमनाथला. थोडं फकाट लागले मस्त मध्ये चहा पिलो आणि चहा पिऊन आज आता सोमनाथ आणि नागेश्वरच्या दिशेने निघणारे सोमनाथचं दर्शन घेऊन. तर किती प्रवास होतोय काय होतंय काय कसं काय होतंय काय माहीत नाही. दिवस उगायला लागलाय. कालचा व्हिडिओ बघितला का नाही काय माहीत नाही गिरणारचा. चहा पिलो मस्त मध्ये आणि भारत यात्रा करतोय 2 व्हीलरवर निघालोय मित्रांनो. थोडं पुढं आलो की काय मला तर एकच लागते घेतलंय खायला. आता इकडं भजी वडापाव तसलं पॅटीस वगैरे काय असं भेटत नाही. आता बघू कसं लागतंय. बरं लागतं ना नसलं. मॅटर असा झालाय थांबलो होतो आता लगेला आणि बाथरूमला. इथं विषय असा झालाय मी बऱ्याच जणांचे कमेंट वाचले सुपर चॅट पाठवलंय काय काय यांनी कुणी 100 20 30 50 200 असं. पण मॅटर असा झालाय की तुम्ही त्या यूट्यूबला नका पाठवू त्यातलं 20% त्या यूट्यूबला जाते आणि ती कधी 2-1.5 महिन्यांनी मिळणार. मला घरी गेल्यावर कावा मिळायचं त्याच्यापेक्षा एक काम करा. खोपडीवला नंबर साईटला देतो इथं ह्या नंबरला स्क्रीनशॉट मारा. कोणाला पाठवायचं असतील तर मला फोन करा. समजा म्हणतात मदत पण गपचूपच पाठवते ती. त्याच्यापेक्षा तुम्ही ह्या नंबरला पाठवा म्हणजे जी आहे ती रिॲलिटी तिकडे नका पाठवू. मला उपयोगाला तरी येतील. प्रवास लय मोठा आहे 2 महिन्याचा आहे. आलं का लक्षात. चला आता व्लॉग जातो विसरून डायरेक्ट सोरटी सोमनाथमध्ये पोचलो मित्रांनो. आता 9:30 वाजले आणि पोचलोय इथं. आता काय नाही दर्शन घेऊन मी हलणार आहे कारण इथं राहायचं म्हणजे लय अवघड. इथं गरमी जास्त आहे जरा थोडीशी असं वाटतंय मला एकंदरीत. इथं आल्यानंतर आता कुठं आलोय तुम्ही गुगल मॅपवरती बघू शकताय की सोरटी सोमनाथ हे कुठं ठिकाण आहे नेमकं. बघा इथं आहे बघा गुजरातमध्ये नेमकं कुठं शिकाय. आणि इथला नजारा आहे का इथला नजारा बरेच भक्त लोक आले तिथे. आणि समोरच्या साईडला जी दिसतंय का ती मंदिर आहे ती जवळ गेल्यावर मी तिथला नजारा शॉर्टकटमध्ये धावणार. मी मोठा व्हिडिओ होतोय मग कालचा गडावला लय मोठा झाला दत्ताच्या तिथला म्हणून मी लय मोठा करणार नाही शॉर्टकटमध्ये धावणार. ओके आता इथून मी आधी समुद्रात जाणार आहे. काय झालं आतमध्ये आलो तिथं तिकीट आहे 5 रुपये एक जणाला 5 रुपये. हेलिकॉप्टर कोणतरी येणार आहे बरं का नेता आज. लय पोलीस आहेत चौकात. डायरेक्ट इकडून असंच आलो तर समुद्र पुढं आहे. समुद्र तिथे एक मूर्ती बनवली पावतीत काय जण. तिथे समोरच्या साईडला सोमनाथचं मंदिर आहे आणि ह्या साईडला इकडं समुद्राच्या कडेलाच आहे. समुद्रातल्या लाटा काही जण पावती दिली काही जण पवा नाही ती. पण जास्तच मळलं मग गरमी होईल. आधीच तर ह्याचा वास या समुद्राच्या पाण्याचा येत होतो 20 किलोमीटर आधीच वास येत होता. असा वाऱ्यात काहीतरी बारीक कण असं चिकट काय नाही असं दे. चला आता दर्शन घ्यायला डायरेक्ट सोमनाथ मंदिरापाशी. आतमध्ये आलं ना आतमध्ये आले हो का हे असं आहे इथं परिसर समोरचा बघा कसं आहे. काय झालंय चकाटमध्ये झालं जरा थोडं दर्शनासाठी गेलो पण आता सोडा ना ती पिशवी. मोबाईल सुद्धा चलत नाही म्हणली. मग म्हणलं ठीक आहे आता. काय झालं मोबाईल इथं रॉकरमध्ये ठेवला आणि नाही बरं का आतमध्ये कोणालाच मोबाईल सोडत नाही. इतकं मस्त दर्शन झालं ना मित्रांनो. तुम्हाला कळसाचं दर्शन मी घडवतो. आणि इथली सिस्टीम मला एक सोरटी सोमनाथमधली काय आवडली माहिती का. एवढं पब्लिक आहे एवढी गर्दी पण दर्शन घेऊन असे सपा माणसं निघतात इथे. असं ट्रॅफिक म्हणजे पब्लिकला असं लय हे व्हायची गरज नाही थांबायची वेटिंगची. असं मला सिस्टीम आवडली. पोलीस सुद्धा इतके आहेत ना आतमध्ये. बंदोबस्त लय कडक आहे का म्हणे काय माहीत नाही बरं का. जिकडं बघत तिकडं हायच बऱ्यापैकी. आणि एकंदरीत 12 ज्योतिर्लिंग करतोय त्याच्यापैकी 3रं सोरटी सोमनाथ गुजरात मधलं. आपली वारी पोच झाली त्या साईडला कळस बघा
बघा कळसाचं दर्शन 8 दिवस लागलं मित्रांनो इथं पोचण्यासाठी. किती 8 दिवस लागलं. आणि असे भाविक बघतो असं ऊन आहे इथं कडक आहे पण बऱ्यापैकी कडक ऊन आहे. आणि नियोजन आहे बरं का बरं आहे तसं बरं वाटलं जरा नाही काय असं. आता काय करतो इथून डायरेक्ट 1 वाजली आता डायरेक्ट 1 वाजली नागेश्वरच्या दिशेने निघतो. जाता जाता काय घडतंय काय मुक्काम कुठं होतो काय माहीत नाही. इथलं मी काय आता गाडी असल्यामुळे जास्त काय धावण्याचा प्रयत्न करत नाही. पण पुन्हा एकदा कळसाचं एक झलक घ्या आणि चला पुढं. बघा हाच कळस. आणि मला एक पटलं नाही बरं का मंदिर डिझाईन असली ना आतमध्ये तर जबरदस्त. पण कलर दिलाय त्याला किती दिवसापूर्वी दिलाय माहीत नाही. पण त्याचं जे पुरातन होतं ना ते कलर दिल्यामुळं नष्ट झालंय. कुठं कुठं उचकटलं होतं तिथं काळा दगड आपले महादेवाचं शिखर शिंगणापूर कसं जुनं दगड वाटतो जुनं पुरातन तसं फक्त कलर दिल्यामुळे हे पुरातन व असं खतम झाले का वाटतं असं नवीन बनवलंय असं वाटतंय. पण तसं काही नाही हे पुरातन समुद्राच्याच कडेला ह्या साईडला सगळा समुद्र आहे. पर तिथं देवळाच्या तिथनं लगेच समुद्र दिसते. मोबाईलच आतमध्ये नाही परवानगी नाही असू द्या. एकंदरीत ओम नमः शिवाय हर हर महादेवल्या. आणि काहीतरी कमेंट टाका मस्त वाटलं. चला आता जाता तुम्हाला एक झलक दावतो काय तिथं कसं कसं. आणि कालचं शर्ट आहे असू द्या लाल शर्ट काय झालंय माहिती का मळत नाही. आणि पांढरी कपडे एका दिवसात पार फुफुटाने अशी जाम होतात. ही बी मळत आहे पण ह्याला मळ आहे ना खपतोया. आणि महाराष्ट्रातलीच ना इतकी हीच ना तुम्हाला सांगतो आपल्या इकडली लई लोक आहे ती. तिकडून जरा अजून मंदिर व्यवस्थित दिसते ती मध्येच लावलंय ना त्याच्यामुळे. पण ठीक आहे असू दे चला. नाही या परा काय झालं आता माझ्याकडे चिल्लर पार 1 रुपया सुद्धा नाही. एवढंही पाय पडून आता काय ते लेकरांनी लावलं असं नाही माघारी आलो. आता परत एक फोटो काढतो जाऊन त्यांनी लावलंय ते म्हणले नसलं का बरं ठीक आहे म्हणलं. काय होतंय पैसे लागतात सगळं सारखी चिल्लर भिकारी भेटली की माझ्या खिशात असलं ना की मला दमच निघत नाही. खरं तुम्हाला सांगतो खरा हाय मॅटर आहे. ही मेन चौक आहे समोर इथं आलं की मग गाडी कुठं लावली बघायचं का व्यवहारच काही नाही टेन्शनच नाही. गाडी इथं लावली मस्त म्हणजे पटांगणात आपली डोक्याला ताण नाही काय नाही निवांत टेन्शन घ्यायचं नाही आणि काय नाही एकदम खट्ट निवांत सगळं व्यवस्थित आहे. आणि कोण नेतं कोण काय नेत नाही लक्षात आलं का तुमचं. त्याच्यामुळे लय ताण घ्यायचा नाही. हे निसर्ग बघा रे फिरा रे गेलं म्हणजे गेलं. म्हणून मी ठरवले की 1.5 महिना जाय ना का तुम्हाला बी व्यवस्थित दावायचं सगळं काय शॉर्टकटमध्ये थोडं म्हणजे तुम्हाला बी उत्सुकता वाटली पाहिजे. बऱ्याच जणांची आता चाहूल सुरू झाली. बऱ्याच जणांना असं वाटतंय की आयला दादा बरं जायला पाहिजे होतं 12 ज्योतिर्लिंगला असं वाटतंय. कोणाकोणाला वाटतंय बरं त्यांनी कमेंट टाका. बघा असं आहे ना जरा आहे की नाही. आता नाही पैसे नाही तर माझ्याकडे असल्यावर बघा आली पोरं पैसे मागायला. देवाला गेल्या असंच होतंय पोरं येतात माकडं खायला मागतात. जाईल तिथं म्हातारी भिकारी लय पैसे मागतात कुणी बी. काय होतंय मी एकटा बी नाही एवढं खर्च करू शकत. तुम्ही पाठवा कोणाला पाठवायचं असलं बरेच जण कमेंट टाकतात दादा पेट्रोलला देतो अमकं तमकं मग ब्लॉगला मजा येईल. कॅनर पाठवू का नाही रे भैया मेरे पास खुला नहीं है कुछ नहीं रे दीदी अभी खाना काय देऊ नाही आजच्या दिवस एवढी बार नाही बाद में मैं आएगा ना हाँ बाद में पक्का देगा. आता बाद में आता मी परत कशाचा इथे अवघडच झालंय पण नाही बी वाटत नाही. देवाची तिथे गेले की जाते पैसे 100 रुपये असलं सुद्धा 10-20 किंवा जाते नाही म्हणून वाटत नाही. ठीक आहे ती मागत होती. चला उंट बघा उंट सवारी उंट बसतोय. अरे नाही वाटलं पडते पण नाही पडत इतकी सहजासहजी पडतात काय. चला पुढे आता आधारच पडेल. हो पेट्रोल टाकाय थांबलो जरा
पेट्रोल संपलं होतं. नाही टाकलं, 200 तर टाकलं. होय, काय म्हणताय, जमताय का हिंदी? जमता है ना. कौन सा गाव आहे? ये रातिया. द्वारका कितना रह गए? द्वारका 130 इधर से. 130. आता वाजल्यात 6. हाँ. मला नाही वाटत जाणं होईल. नहीं, इसको ले लेना ब्रो. हाँ ले लिया. ये कौन सा जगह आहे? ये है रातिया. रातिया. गुगलवर सर्च करून बघा. मी कसला गाडी काळा पडलो, समुद्र कडला आहे. इधर ही है पास. अरे वो धुला आता आहे ना, हाँ. चिकट चिकट असं होतंय ना मित्रांनो. ये है अपना आदेश पेट्रोलियम. आदेश पेट्रोलियम. पेट्रोलियम. इथं पेट्रोल टाकलं, संध्याकाळी अजून टाकायचं थोडं. का माहिती का, थोडंच टाकलं. जिथं मुक्काम करेन तिथं अजून टाकतो मैं कभी कभी पेट्रोल पंप पे रुकता है, जहाँ पर रुकता है वही भी थोड़ा फर्क डालता है, उनको भी अच्छा लगते है. ओके चलो चलो. काय माहिती आता कुठवर पुसते. पेट्रोल टाकलं आणि एक नजारा धावतो. आणि खरं सांग का, पेट्रोल 200च म्हणचाल, परत कमी खर्चात का टाकलं. तर एका दोस्ताने मला आहे ना 200 रुपये पाठवलं होतं. म्हणलं दादा पेट्रोल टाक माझ्यातर्फे, म्हणून खरं सांगतो मी टाकलं होतं. कारण हो का, त्यांना आहे ना, त्यांनी इथला नंबर घेतला. हे माझा फोनपेचा नंबर आहे. कोणाला आपण काय कॅनर काय मदत वगैरे काय तसलं मागितलं नाही, पण हे खर्चाचं काम आहे. आणि जाता जाता एक नजारा दाखवा म्हणलं तुम्हाला. सूर्य मावळायला लागलाय, आणि कुणाला वाटलं तर टाकू शकता. तसं काही नाही. बरेच जण फोन बी करतात, कमेंट टाकतात. आपण काय कुणाला मागत नाही, पण कमेंट बी टाकतात. खोटं नाही बोलत. मग स्क्रीनशॉट हाणन हो का हे जाऊ, पण मला फोन करा, महत्वाचं असं विषय. ओके चला, आता पुढे अंधारच पडेल, तर डायरेक्ट पॉईंटला जाऊ. या जेवण करायला डायरेक्ट आता 9:30 वाजले मित्रांनो. काय झालं म्हणजे उशीर झाला, 9:30 वाजले. तिथनं डायरेक्ट आलो. आता थोडं राहिले 40 किलोमीटर, पण आता काही खेचा नाही. म्हणलं मस्त मध्ये जेवण करावं. तर जेवायला बघा काय काय आहे. शेव, वरण, भात असतो, चपाती, रोटी, 3 भाज्या, असे 120 रुपये. सगळ्यात महत्त्वाचं ताक सुद्धा आले बरं का मित्रांनो. ताक पण आहे आणि एकदम मस्त जेवण आहे. ही दोस्त भेटले तिथे. इथे एक पंप आहे मस्त मध्ये, इथं झोपणार. तर फोन लावणार आहे चार्जिंगला आतमध्ये. व्लॉग इथंच एंड करतो. आलो आता. तर ह्या गोष्टीवर कसा वाटला काय माहीत नाही हेडेव, पण ठीक आहे. उद्याच्याला भेटूया नक्कीच.